भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी दारू आणि जुगार व्यवसायांवर पोलिसांनी धडक कारवाई केली असता 9 आरोपींच्या ताब्यातून तब्बल 1,79,182 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिलेल्या आदेशानुसार दिनांक 20 जून 2024 रोज गुरुवारला सकाळी 10 ते रात्री 8 वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू आणि जुगार व्यवसायावर छापेमार कारवाई केली असता 9 आरोपींच्या ताब्यातून दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत 1,79,182 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर, लाखांदूर, तुमसर, गोबरवाही आणि पालांदूर या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 21 जून 2024 रोज शुक्रवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।